ज्ञानदीप लावू जगी। कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता। बुलूनी दिवाट करी धरुणी दावी नीट, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता। तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावी, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवा, आद्यत्रय जननी देवा। आद्यत्रय जननी देवा, आद्यत्रय जननी देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। 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 गण गण गणात बोल, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या। संकट जाई माघारा, गण गण गणात होते ओ, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गणात होते, गण गण गणात होते, गण गणात होते। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरिभेटी। कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता। कसला तरी आवाज येतोय मध्ये। विठ्ठल विठ्ठल कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता। सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे। ज्या श्री तुकोबारींच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला
चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या कृपेचं महिमान त्याला त्याच्याकडून मिळावं सगळ्यांनाच वाटतं. 7व्या दिवशी त्याला मागावं प्रत्येकालाच वाटतं, पण तो देतो किती आणि देतो कोणाला याची कारण मीमांसा करणारा अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल संकल्पित वेळी त्या अभंगाचं काहीसं चिंतन काहीशी भूमिका मला आपल्या समोर मांडायची आहे. उपस्थित संत सज्जन मायबाप वारकरी संप्रदायाच्या पवित्र उपासनेचं व्रत घेतलेली माझ्या समोर बसलेली सगळी साधक मंडळी त्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. संपन्न होत असलेला दुर्गा मातेच्या संस्थानातला वळग नगरीतला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा, त्यामध्ये दुग्ध शर्करा योग, दिवसाच्या सत्रामध्ये श्रीमद भागवताची कथा आहे आणि सायंकाळी संकीर्तन आहे. या गोड कार्यक्रमाचं नियोजन ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे, ज्या भक्त परिवाराच्या सहकार्यानं हा उत्सव संपन्नतेला जातोय, त्या सगळ्या भक्त परिवाराचं अधिष्ठान श्रद्धेय हरिभक्तपरायण परमपूजनीय रणजितजी महाराज वळककर महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, प्रणाम करतो. खूप चांगला देखणा उत्सव. म्हणजे जेवढ्या मोठ्या उत्सवांची चर्चा देगलूर परिसरामध्ये केल्या जाईल, त्यामध्ये आपल्या उत्सवाचं नाव घेतल्याशिवाय त्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. इतका चांगला उत्सव आपण आयोजित केला. मनापासून आनंद आहे. आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय भागवताचार्य मोनिका दिदी खाडे दिदींच्या कथेनं आपण सगळेजण या ठिकाणी भगवान परमात्म्याची ही श्रवणीय कथा, ज्या कथेला सर्ग विसर्ग उती मनवंत ऋषाणू कथा प्राण निरोध मुक्ती आणि आश्रय अशा दशलक्षणांनी युक्त केलं, असं चिंतन ऐकायचं सद्भाग्य तुम्हाला सगळ्यांना मिळालं. आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो. आज भजन साथीला उपस्थित ज्यांची पहिली चाल झाली, उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेला आवाज माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय हरिभक्तपरायण श्री ओंकारजी महाराज जगताप, त्यांच्या साथीला हरिभक्तपरायण आदरणीय भजन सम्राट बंधू श्री कैलासजी महाराज पवार आदरणीय, ज्यांचं संयोजन या कार्यक्रमाला आणि पूर्ण दिवस इथं उपस्थितही आहेत, असे श्रद्धेय बंधू आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट संजयजी महाराज हजारे. पखवाजाच्या साथीला डाव्या हाताला माझे दुसरे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण. संपूर्ण महाराष्ट्राला या दोघांचा परिचय आहेच. त्यामध्ये एका बाजूला भगवान श्रीकृष्ण आहे आणि एका बाजूला श्री विठ्ठल आहे. काय जोड लागला बाबा. तसा 2 मिस्त्री, 2 कुत्री, 2 शास्त्री, 2 जावा, 2 आवा यांचा जोड लागत नाही. तसा 2 पखवाजवादकाचा जोड सुद्धा लागत नाही. वैद्य बाबा म्हणायचे लागला समजावं ही ज्ञानोबारींची लेकर आहे. अधिक अधिक एकाला एक कोणाकडे काय. पण गुणवान त्याला म्हणतात, कलाकार त्याला म्हणतात जो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो. आणि 2 पखवाजवादकांमध्ये तो समन्वय असला पाहिजे. ही दोन्ही समन्वयाची मंडळी आहेत. हरिभक्तपरायण मृदंग सेवक कृष्णा महाराज बोरकडे आहेत. उजव्या हाताला हरिभक्तपरायण मृदंग सेवक आदरणीय विठ्ठलजी महाराज ढोकर आहेत. आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. मला जाणीव आहे की थोडासा उशीर झालेला आहे. अधिक वेळ विस्तारात न घालवता सेवेला प्रारंभ करतो. आज कीर्तनाला उपस्थित नायगाव म्हणालेले आमच्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण कीर्तनकारांचं चालतं बोलतं माहेरघर व्यासपीठ आदरणीय मनोजजी सावकार साहेब आज नायगावून उपस्थित आहे. माझे मित्र आदरणीय श्रद्धेय पवनदादा गुंडेवार या ठिकाणी उपस्थित आहे. पवनदादांना सावकारांना उपस्थित संत सज्जन मायबाप गुरुगुराती सगळे विद्यार्थी आपल्या सगळ्यांना वंदन करतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सज्जन हो, जगद्गुरु तुकोबारींचे अभंग, ज्ञानोबारींची ज्ञानेश्वरी, सकल संतांची जी अभंगाची गाथा आहे, जी चरित्र आहे, ते जर आपण थोडंसं बारकाईनं अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल जगामध्ये संत वाङ्मयाकडे प्रवृत्त झालेल्या समाजाला अध्यात्म आणि साहित्य कळावं याकरता संतांनी ती ग्रंथ निर्माण केली नाही. अध्यात्म आणि साहित्य यातला मधला दुवा आहे सत्य.
साहित्यात शोभून दिसणारी जेवढी ग्रंथ परंपरा आहे ती सत्याच्या दिशेनं मनुष्याला नेणारी आहे. तुमच्या माझ्या अंतःकरणात ज्या अविद्येनं थारा केला तो अविद्येचा थारा मोडावा आणि सत्याच्या दिशेनं तुमचा प्रवास व्हावा याकरता संतांनी ग्रंथ परंपरा आपल्याकडे दिली. दुर्दैव या महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये संत परंपरेकडे सध्या लोकांनी पाठ फिरवलेली आहे. लोक संत परंपरेतलं साहित्य वाचत नाही. आपल्याला जर संत साहित्यातलं एखादं वचन येत नसेल तर विनयानं आपण त्या अभंगाला प्रार्थना करावी. 2013ला मी ज्यावेळेला पंढरपूरला राहायला होतो मला वक्ते बाबांचे आजही शब्द आठवतात. वक्ते बाबा म्हणायचे, एखादा नाट, एखादा आंधळा, एखादा पांगळा, एखादा वासुदेव, एखादा जोगी का मुका बहिरा, आपल्याला एखादं प्रकरण जर पाठ झालं नाही तर त्या प्रकरणालाच प्रार्थना करायची. हा नाट आमच्या का पाठ होत नाही? एखादा नाट लगेच पाठ होतो, कानपाठ होतो ऐकल्या ऐकल्या. एखादा बोल लगेच बसतो, गुरुजन वाजवतात, त्यांच्या समोर पखवाजाला पखवाज लागलेला असतो. त्यांच्या बोटाकडे सोडा, त्यांच्या कृपेत दृष्टीनं त्यांचा चेहरा एकदा निहाळला की त्यांच्या हातातले बोल सहज आपल्या हातात येतात. पण एखादा बोल कितीही सराव करा वाजतच नाही. एखादी चाल कितीही सराव करा तशी म्हटल्याच जात नाही. एखादा अभंग कितीही पाठ करा पाठच होत नाही. याचं कारण काय? वक्ते बाबांनी दिलेलं उत्तर आहे. असं समजायचं, या अभंगाची, या बोलाची आणि या रागाची मागच्या जन्मात आपण कमी साधना केलेली आहे. पूर्व जन्मातली तुमची साधना वारकरी संप्रदायात आज फळ देत असते. असं देरे हरी पलंगावरी कोणाला मिळत नाही. हजारो लोकांचे कान डोलवण्याची ताकद जर या वैद्यबाबांच्या लेकरामध्ये असेल, बसलेल्या शेवटच्या माणसाचं अंतःकरण खेचून घेण्याची ताकद जर ओंकार बुवांच्या, कैलास बुवांच्या, संजय बुवाच्या आवाजामध्ये असेल तर एका जन्माचं नाहीये. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजाजी फळासे आली. हा आपल्या वाडवडिलांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम आहे. सहज ते घडत नाही. पण दुर्दैव आहे की संत वाङ्मयाकडे आपण प्रवृत्तच होत नाही. आपल्याला कृपा सगळ्यांना मिळाली, बसलेल्या लोकांना कृपा मिळाली, वरच्या व्यासपीठावरच्या लोकांना ती कृपा अनुभवायला मिळते. पण कृपा होऊन सुद्धा दुर्भाग्य या बुद्धीचं की संतांकडे जात नाही. मग संतांना दया येते. त्यावेळेला संतांकडे येऊन ही मंडळी देवाकडे गेली पाहिजे म्हणून अध्यात्म साहित्य आपल्या पुढे आणलं जातं आणि त्यामध्ये लोकांना सत्य पटवून दिलं जातं. का आपल्याला कळत नाही? काही कळतं आपल्याला. जगामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. काही नेणून नेनते, काही जाणून जाणते, काही नेणून जाणते आणि काही जाणून नेनते. नेणून नेनते. आमच्या गावचा बाजार आहे बुधवारचा. 2 जरा बाजारात भेटले, एक हाफमॅळ एक फुलमॅळ. दोघीची बाजारात भेट झाली. तो हाफमॅळ त्या फुलमॅळला म्हणतो, मला तुला काही विचारायचंय. तो म्हणे विचार ना. माझ्या हातात ही पिशवी आहे, ही थैली आहे, या थैलीत काय आहे हे जर सांगशील, नीट लक्ष दे, खूप दिवसानं भेट झाली आपली. या थैलीत काय आहे हे जर तू सांगितलं तर या थैलीतले सगळेचे सगळे आंबे मी तुला देऊन टाकेन. सांग काय ते थैलीत. तो फुलमॅड होता. तो तरी म्हणे काय शिंगड्या, काय शिंगड्या, काय शिंगड्या. जाऊ दे म्हणे, त्याच्यापेक्षा सोपं विचारतो, या पिशवीत किती आंबे हे जर सांगशील तर 12चे 12 देऊन टाकेन. तरी त्याला शक्य होत नाही. या पिशवीत काय आहे? नेणून नेमते. एक माणूस भिंतीला खेळ ठोकत होता, नेणून जाणते. भिंतीला खेळा पण उलटा ठोकत होता, गुंडी भीतीकडून आणि ठोकत होता. आता किती दिवस किंवा भीतीत ठोकला तर जाई नव्हतो. त्याचा विद्वान मित्र आला तिथे. कारण म्हणे मग काय झालं? अरे म्हणे खेळात जात नाही कडे भिंती. तो म्हणे तू वेडा आहे, तो खेळा या भिंतीचा आहे. अरे पण तो म्हटलं मला याच भिंतीला शर्ट अटकवायचं आहे. मग तुला देगलूरला जाऊन हार्डवेअर मधून हा खेळा बदलून आणावा लागेल. ही नेणून जाणते माणसे, नेणून जाणते. कळत काही नाही पण जाणीवेचं शहाणपण आहे. काही माणसं जाणून जाणते, आम्हालाच काहीतरी कळतं. लग्नामध्ये बस्ता फाळायची खूप चांगली पद्धत होती अगोदर. खूप चांगली म्हणण्याचा माझा भाव फार सरळ नाही, फारच चुकीची पद्धत होती. आता ऑनलाईन शॉपिंगमुळे ते बंद झालं. 100 माणसं, 200 माणसं लग्नातला बस्ता फाळायला जायची. कपडा फाळायला. कळतं ना तुम्हाला कपडा काय? बस्ता म्हणता की कपडा म्हणता तुमच्या? बस्ता. कपडे घ्यायला जायचे 100 माणसं सोयरीक झाल्यावर. आता 100 माणसं एखाद्या दुकानात गेले की हा नाही तो दाखव, तो नाही हा दाखव, लिलन दाखव, कॉटन दाखव, अमुक दाखव. तुमचं कपड्याचं दुकान आहे. सावकार बसले. 100 माणसं दुकानात आले की एक एकाच ऐकत नाही.
याच्यापेक्षा तो वर चढ, त्याच्यापेक्षा तो वर चढ. अहो ढिगारा झाला, कपड्याचा कपडाच पसंत आला नाही. ते माणसं म्हटले, अरे काय कपडे आहे तुमच्या दुकानात? हं? आमच्या लायकीचा कपडा दाखवा, आमच्या अंगावर कोणता कपडा तुम्ही दाखवताय कोणता? घ्यायचाच नाही आम्हाला तुमच्या दुकानात. 100 माणसं दुकानातून उठली, बाहेर झाला निघाले. आता सांगा, 100 माणसं भर मार्केटमध्ये एखाद्याच्या दुकानातून बाहेर निघणं त्याच्याकरता चुकीची बाब आहे. त्या व्यापाऱ्याला ते पचत नाही, दुकानदाराला आवडत नाही. आपल्या इज्जतीचं दिवाळ आहे, हे लोक आपल्या दुकानातून परत जाऊ नये. दुकानदार नेमका मोटरसायकल दारात लावत होता, नेमकीच. आणि ते सगळे 100 माणसं उठलेली पाहिले. राम 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 राम. का हो पाटील? अरे म्हणजे काय शेट कपडे तुमच्या दुकानात? एक सोयीचा कपडा दाखवला नाही पोराने आम्हाला. अर्धा तास झाले कपडे दाखव म्हणतोय. 2 तास झाले बसलो, 1.5 तास वेळ घालवला. अर्धा तास झाले कपडे दाखवायला लागले, ढिगारा मांडला. एक कपडा आमच्या लायकीचा नाही. धंद्याची टेक्निक पा कशी असते. शेठ म्हटले, पाटील तुम्ही दुकानात आले हे माहिती पडलं, मी तुमच्याकरता लस्सी सांगायला गेलो. तुमचे आपले संबंध काय या पोरांना काय माहिती? नवीन पोर आहे जरा. अरे मूर्ख हो, कळतं का तुम्हाला आपल्या दुकानात कोण आलं? यांचे ना आपले 3 पिढ्याचे संबंध आहे. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या हो. पण तुम्ही काळजी करू नका, मी सांगितले तेवढी तुम्ही लस्सी घ्या. पाटील कपडे कुठेही घ्या तुम्ही, कपडे घ्यायला मनाई नाही. तुम्ही कपडे इथंच घेतले पाहिजे असं नाही, कुठेही कपडा घ्या. पण माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता मी सुरतून परवा 2 तागे बोलवले, तेवढे फक्त नजरे खालून घाला. कपडा कुठेही पाळा तुम्ही. काय तुमच्या लग्नाची चर्चा आहे? आपला मुलगाही काय कमी शिकलेला आहे का? काय सून भेटली, काय परिवार भेटला? अरे यांच्या लग्नाच्या दिवशी आम्हाला हे दुकान बंद ठेवावं लागणार आहे. तुम्ही चला आत. 100 उठलेले माणसं बसले खाली. तो सुरतून आणलेला तागा दाखव. सावकार जमू शकतं ना आपल्याला? हे बंद पडलं तरी आपण तयारी करून ठेवली, म्हणजे कपड्याचा धंदा चांगला आहे, तसं करू शकतो. याचा काही भरोसा थोडीच आहे महाराज. दाखव तो सुरतचा तागा दाखव. दुकानदाराला त्या नोकराला हेच कळत नाही आपल्या दुकानात सुरतचा तागा कोणता आहे बुवा. स्वतः मालक गेला सुरतचा तागा आणला आणि फेकला पुढं. प्युअर रुबीचा माल आहे, तुम्ही हाताला लावा. 100 लोक विचारतील कपडा कुठून आणला. हा कपडा अगोदर कोणी घातलेला नाही, पुढं कोणी घालणार नाही. तुम्ही कपड्याला हात लावा, तुम्हाला कळतं कपड्याचा, तुम्ही हात लावा. एकदम सुंदर प्युअर कॉटन, धुवायला वॉशेबल, कोणत्याही ऋतूत घाला. एकदम सोयीचा कापड आहे, तुम्ही हात लावा. 100 माणसं म्हटली कपडा जोरदार आहे राजा. शेड्याचा भाव हा तुम्ही घेऊ नका, हा जरा महागडा आहे. तुम्हाला जर यातला कपडा लागला तर मी दुसरा मागून देतो. शेठ याचा भाव सांगा. अहो तुम्ही माझ्या पुतण्याला आणलाय. शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा ना, तुम्ही पण याचा भाव सांगा. हा 8,000 रुपये मीटर आहे. ते म्हटले फाळा. कपडा फाटला. नोकर म्हणत, मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? म्हणजे 300 रुपये. येड्या, ते गाजर पार घे. त्यांना 300ची 8,000 दिल्याशिवाय त्यांची पूर्ण जिरत नाही. आता त्यांची पूर्ण थंडी झालेली. ज्याला कळत नाही त्याला तुम्ही किती चांगली वस्तू दाखवा, त्याला चांगल्या भावाचंच चांगलं वाटतं. का? ते जाणून जाणते. पण 4था वर्ग आहे जगामध्ये जीवन जगणारा, तो संतांचा आहे. जाणोनी नेनते करी माझे मन. तो गोबऱ्याने प्रमाण खर्च केलं, सगळं कळावं. पण कधी कळालेल्या गोष्टीचा, जाणीवेचा आपल्याला अहंकार होऊ नये. एखाद्या गोड गायकाला तुम्ही म्हणा, काय तुम्ही छान चाल गायली हो. वारकरी संप्रदायाच्या लेकराकडून येणारं उत्तर आहे, आम्ही कसली छान गायली, ही माझ्या ज्ञानोबरांची कृपा आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, 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 नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया
सखा कृपावंत वाचा त्याची. आम्ही कोण? साळुकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी. हे जाणून नेमतेपणाचं लक्ष नाही. खरं काय आणि खोटं काय कळत नाही. म्हणून संतांनी सांगावं की आपल्याला तुम्हाला वेगळं वेगळं महिमान सांगतो मी. तसं परमात्म्याकडून काही मिळवायचं असेल तर तुमचं ज्ञान वापरू नका. आम्ही सांगतोय ती अवस्था तुम्ही साध्य करा. आपलं ज्ञान तिथं काय कामाला येणार आहे? आपलं ज्ञान उद्धाराचं ज्ञानच नाही महाराज. आपलं ज्ञान हे अज्ञान लपवणारं ज्ञान आहे. मी एका माणसाला विचारलं का तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे आपलं इंग्रजी, अरे बापरे खूप तयार आहे. म्हटलं ते समोर रमेश भाऊ उभे, त्यांना बोलवा बरं. तो उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. रमेश लगेच जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी लय तयार आहे राव. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं. पण डोकेबाज होता, बहुतेक दिगलूर तालुक्यातला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश कम हिअर कम हिअर. हे ज्ञानच आहे, फक्त अज्ञान लपवण्यापुरतं. तसे जगामध्ये माझ्यासारखी काही तुम्हाला जर रंगवण्यात नादाला लागली असतील, तुम्हाला माझ्या शब्दामध्ये अडकवण्यात नादाला लागली असतील, तर कृपा करून असं समजू नका की एखाद्या कीर्तनकाराचं ज्ञान हे उद्धाराचं ज्ञान. कीर्तनकाराचं ज्ञान हे तुम्हाला 2 तास रमवण्याचं जरूर असेल, पण तुम्ही जर संतांचं ज्ञान वाचत असाल, तुम्ही ग्रंथ वाचत असाल, तर ते उद्धाराचं आहे, दयेचं आहे, प्रेमाचं आहे आणि कृपेचं आहे. या भावनेने वाचलं पाहिजे. तुकोबारांची सगळी अभंगच त्या पद्धतीतले. अहो जिथं जिथं गेले त्याचा महिमान सांगितला महाराज. जिथं गेले त्याचं महिमान. तुम्हाला नदीचं महिमान ऐकायचंय, नदीच सांगितली. आळंदीला गेले, आळंदीची इंद्रायणी आवडली. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी, स्नान घडता भैदेशी, कोटी तीर्थ प्रयागादी काशी, प्रसन्न होती हरिहर. तुम्ही हे तीर्थ पहा, या तीर्थाचं स्नान करा. अहो भगवान शंकराला आनंद होईल. एखादा म्हणे नाही नाही आम्हाला स्नानच करावं वाटत नाही. अहो मग इंद्रायणीच्या जवळ बसा आणि फक्त म्हणा इंद्रायणी 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 इंद्रायणी. त्याने काय होईल? वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी. एक दिवस काळ येईल आणि इंद्रायणीच्या तीरावर आल्यानंतर आळंदीत तुमच्या पायाचं दर्शन घेईल आणि मग ज्ञानोबारांकडे जाईल. इतकं इंद्रायणीच्या नावाचं पुण्य आहे. एखादा म्हणाला आम्हाला नाव सुद्धा इंद्रायणीचं घ्यावं वाटत नाही. एखाद्या नदीच्या काठावर आम्ही राहू शकतो, त्याला काही फळ मिळेल का? फळ गोदा तटे निर्मळे, देवी देवांची रावुळे, संत महंत मिळे, दिवस जाय सुखाचा, अवघी झाली आरानुक. तुमच्या जवळ आली गोदामाई. गोदेच्या तटाकावर राहणाऱ्या लोकांचं सुद्धा तुकोबारांनी वर्णन केलं. कशाचं महिमान सांगावं? एखादा पर्वत आवडला संतांना, त्याचंही महिमान सांगितलं. दृष्टी पडता ब्रह्मागिरी. एखादं गाव आवडलं, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, किंवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, तापीचे तिरी महदग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. हे कशाचं वर्णन आहे? प्रत्येक पदापदाचं, सकळ तीर्थाचं, क्षेत्राचं, संताचं, देवाचं, देवाच्या स्वरूपाचं, देवाच्या कृपेचं लोकांना महिमान कळावं, ही भावना संतांची. तसं या अभंगामध्ये जगताला देवाची कृपा कळावी. का हो जगताला कळत नाही? काळ प्रतिकूल आहे. तिथे जगताला देवाची कृपा लक्षात येणार नाही. किती काळ प्रतिकूल आहे, किती काळ प्रतिकूल आहे. जेव्हापासून टीव्हीतले चॅनल वाढले तेव्हापासून प्रतिकूल काळाचं मोजमाप होता करता येणार नाही. कीर्तनाला बसलेली सगळी माणसं हुशार आहे. खरं सांगा 20 वर्ष अगोदर तुमच्या टीव्हीत किती चॅनल होती? एकच. कोणतं? दूरदर्शन. ते पूर्ण वेळ दिसायचं नाही, थोडं थोडं. मला आठवतं मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला सावकार की त्याला मरेपर्यंत बातम्या ऐकाव्या लागतात. कीट लागते माणसाला ती. आमचे वडील म्हणायचे लाव गड्या बातम्या. ते बातम्या लावले. ते शटरची टीव्ही होती माझ्या घरी, ते ब्लॅक अँड व्हाईट. ते दरवाजा उघडायचा, उघडली, अरे चित्र नाही. मग असं वरती चढवून द्यायचे माझे वडील मला. वरती चढवलं की त्यावेळेला छत्र्या नव्हता, अँटिना. तो अँटिना असं जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचा. मी माझ्या गावातून कोराकाकोड्यातून मुक्ताईनगर तालुक्यातून तो असं जळगावच्या दिशेने फिरायचो. आमचा एक चुलत भाऊ होता अमोल नावाचा. मी वरून त्याला खाली विचारायचो, अमोल आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या. फिरो थोडा टाइम येईन चित्र बहुतेक. फिरवता फिरवता चित्र यायचं, पण आनंद देणार चित्र. अहो गवळणी काय, संतांचे अभंग काय,
बहिणाबाईच्या कविता काय वेगळं वेगळंच आहे. कबीर महाराजांची कितीतरी अभंग. संध्याकाळ झाली 6 सव्वा 6 झाले की बा सगळं चांगलं ऐकायला यायचं. ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आकर धीरे से गाड़ी हाँक रे गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार हाँकने वाला शैल छबीला हाँकने वाला शैल छबीला बैठने वाला लाल ओ भैया रे भैया भैया गाड़ी वाला धीरे आकर धीरे से चल रे सरजा चल रे राजा बिगी 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 चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डवला नगा मोठा भरत गाणं काळ मातीत पण झालं काय कीर्तन आहे का दूरदर्शन सांगतोय ऐकायचं की नाही असं दूरदर्शन टीव्ही लावली की दूरदर्शन ते सह्याद्री काय आणि ते त्याच्यावरचे कार्यक्रम काय. आता बैलाचं गाणं आणि बैल संपून गेला टीव्हीतला. तुम्हाला बैल ऐकायचं झाला तर आता एवढं शिल्लक राहिलंय पाटलाचा. ती गौतमी म्हणते बैलगाडा. अरे बैलगाडा असा नसतो, बैलगाडा असा असतो. या बैलगाड्यात लोकांनी जमिनी सहित बैलगाडे विकले. हा बैलगाडा न परवडणार आपल्याला. काळ प्रतिकूल आहे महाराज. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनाला येताना खरोखर ज्ञानोबा तुकोबारांचं स्मरण करून आलं पाहिजे. काय काळ आहे, आपण फिरतो सगळे बाहेर. जी माणसं प्रवासाला लागली कलियुगात त्यांनी अशी मक्तेदारी समजून आपल्या बापदाद्याची की आपल्या घरी फार बरं चाललंय, तुमचं आता बरं असेल, येणारी पिढीत एखादा असा घातक पोरगा जन्माला येऊ शकतो की तो अख्खी पिढी अख्खं कुटुंब अख्खं आळणाव बरबाद करून ठेवेल. का काळ कलियुगातलाय. शकून त्या काळात महाराजांनी सांगितला पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरती नारी. ऐसा शकून दादा शकून दादा शकून दादा शकून दादा. ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून सांगावया. आले यमाई माझे नाव आले यमाई यमाई माझे नाव. यमाई तुम्हाला सांगायला आले. ऐका, तुम्हाला उद्धारच करून घ्यायचा असेल तर या भगवतीच्या या जगदंबेच्या, तिला शैलपुत्री म्हणा, तिला ब्रह्मचरणी म्हणा, तिला चंद्रघटिका म्हणा, तिला कृष्मांडा म्हणा, तिला स्कंदमाता म्हणा, तिला कात्यायनी म्हणा, तिला कालरात्री म्हणा, तिला महागौरी म्हणा, तिला सिद्धदात्रीच म्हणा. फक्त चलायचं कुठे? अनादि अंबिका भगवती. अनादि अंबिका भगवती. अनादि
मस्त बसला मित्रा घरात. इथं सौंदर्याचा नाही, ज्ञानाचा नाही, त्याच्या पांडित्याचा नाही, त्याच्या वैभवाचा नाही, त्याच्या जातीचा नाही, त्याच्या धर्माचा नाही, त्याच्या पंथाचा नाही. इथं कुठल्याही अहंकारात संत वाङ्मयाकडे जाऊ नये. आपल्याला काय कळतं त्यातलं? काही माणसांना असं वाटतं मलाच सगळं कळतंय, सगळं जाणवेचं शहाण पण माझ्याच जवळ आहे. अज्ञान कबूल करणारी माणसं एक दिवस विद्वान होतात. आपलं अज्ञान कबूल करायची काय लाज हो? मला जर एखादी गोष्ट येत नाही तर ती मला येत नाही हेच सांगायची मला लाज नसावी. तुकोबारे म्हटले, या भावनेत जर तुम्ही याल आणि तुम्हाला परमात्म्याकडून मिळावं अशी अपेक्षा असेल काही, तर मी सांगतोय तो जगाचा मालक देणारा आहे. काय देतो, कोणाला देतो? पहिली गोष्ट तो कृपावंत आहे. पण कोणाकरता? दिनाकरता. तो दिनावरच कृपा करतो. दिन म्हणजे एक प्रपंचातला दिन आणि एक परमार्थातला दिन. आपल्याला प्रपंचात दिनच व्हावं लागतं, पण माणसं परमार्थात दिन होत नाही. प्रपंच तसा दिनाचाच आहे. कोणत्या माणसाला प्रपंच ताकदीनं जिंकता आलं? प्रपंच योग्य प्रेमात करायचं असेल तर बायकोला प्रेमाने जिंकावं लागतं. भाजी कशी झाली तरी म्हणावं लागतं, काय भाजी झाली ग, ही भाजी तूच बनवा. मी एका माणसाला सांगितलं भाजीचं कौतुक केलं पाहिजे. तो कीर्तन झाल्यावर घरी गेला, त्याचं जेवण बाकी होतं. तो म्हणे, काय भाजी बनवली तू, वा 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 सुरेखा, ही भाजी तूच बनवावी, या भाजीला तुझ्याच हाताला चव. काय भाजी अगं तुझ्या हाताला? मी तर 10-15 माझ्या मित्रांना भाजी खाऊ घालायला आणि ही भाजी तर ढाब्याला खाऊ नये. काही फेसबुक नाही, यूट्यूब नाही, इन्स्टा नाही, शेअर चॅट नाही. कुठं बघितली तू ही चव? वा 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 तुझ्याच हाताला ही चव. ती बाई लाटणं घेऊन बाहेर आली. ते बाई म्हणे, दररोज मी भाजी बनवते, कधी चांगली झाली म्हटलं नाही. आणि आजच्या दिवस शेजारणीच्या घरची भाजी आणली तर एवढी चांगली झाली. हा, भाजी चांगली झाली जरूर म्हणा, पण कधी म्हणावं त्याचा काळ वेळ काही ते आपल्याच घरची आहे की नाही. ठीक आहे, तसं प्रपंचात माणसाला गरीबच व्हावं लागतं. दिनच किती दिन, तशी पुरुष जात ही दिनाचीच आहे, गरीबाचीच आहे. जेवढा पुरुष वर्ग बसलेला आहे प्रपंचात गरीबच व्हावं लागतं महाराज. बायकांना एवढे सण राहिलेले आहेत की आता माणूस जातीला सण सुद्धा शिल्लक नाही. पंचमीला कोण मिरवतं? तुम्हीच. संक्रांतीला कोण वाटतं वान? तुम्हीच. नवरात्रीला 9 साड्या, भाऊबीज, रक्षाबंधन, माणसाला तेवढाच एक सण शिल्लक आहे बा आता बोंबलायला शिमग्याचा. बाकी काय माणसाच्या जातीला नाही. इतकी दयनीय अवस्था झाली पुरुष जातीची की सण सुद्धा राहिलेला नाही. प्रपंच हा मुळात गरिबीचा आहे. त्या प्रपंचातली गरिबी प्रपंच सुख देते, चला काही काळ का होईना पण समाधान देते, चांगल्या चांगल्यानं देते. दुःखामध्ये सुद्धा माणसाला प्रपंच सुखच मानावं लागतं गरीब होऊन. आता गेल्या धोंड्याच्या महिन्यात आमच्या गावच्या एका जावयानं सासऱ्याला फोन केला. तो म्हणे, सासरे बुवा, अहो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या झाला. तुमची पोरगी जी माझ्या घरी मी नांदायला आणली, कधी मला हसवत नाही, खेळवत नाही, काय रडवतो. एका दिवसातून 3-3, 4-4 टाईम मारते. काय फळ घातलं तुम्ही आमच्या पदरात? मी राव जेवण करायचं बंद केलं, फार मरायला आलो मी. तुम्ही जरा तुमच्या पोरीला समजवा. किती दिवस सांभाळायचं आम्ही कडू फळ? आता सासरा म्हणे, मरेपर्यंत सांभाळ भाऊ, त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करतो? प्रपंच हा इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, तो गरिबीचाच आहे. 100 पैकी 100 गुण कोणाच्याच प्रपंचात कोणाला मिळत नाही. एका ठिकाणी 4 बाया बसल्या होत्या, त्यातली एक म्हणे, माझा नवरा घरीच येत नाही, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. तिचा मालक पोलीस होता, ड्युटी इज ब्युटी. त्यात एक दुसरी बाई बसलेली होती. ती म्हणजे, तुझा कधी कधी घरी तरी येतो, माझा तर सकाळी 9ला निघाला की रात्री 9लाच येतो. तिचा पुण्यात होता IT हबला कंपनीत. त्यात कैलासबाची बायको बसलेली होती. आता ते आमच्या वहिनीचा स्वभाव जरा कडक. आमच्या वहिनी म्हणे, तुमचे दोघीचे परवडले. माझा तो गुढी पाडव्याला गेला की गुढी पाडवा होऊन, रामनवमी होऊन, हनुमान जयंतीलाच येतो नारळ घेऊन घरी, त्याशिवाय घरी सुद्धा येतो. त्यात एक चौथी बाई बसलेली होती. ते म्हणे, तुमचे तिघीचे घरी तरी येता. तिचा पेनारा होता. ते म्हणे, माझ्या नवऱ्याला मला शोधायला जावं लागतं. शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू. दिसला ग बाई, दिसला. कुठं होता? गटारीत पडलेला होता. तिला काय सांगावा,
100 पैकी 100 गुण कोणाला भेटतात प्रपंचात? विनोद वजा करा. प्रपंचामध्ये कितीही गरीब बना, मिळत नाही. इंद्रियाच्या दिनी आम्ही केलो नारायणी, दीन झालो. पण तुकोबऱ्यांची दिनाची वचन बघा. मी तुम्हाला 2-4 दिनाची वचन सांगतो बघा, किती सुंदर आहे. महाराज बोलतात, सोशीला होता सुरवास, बहुतांचा बहुत दिस, बहु कामे पुरविला सोस, आता उदास आपुल्या हाती दीन. आम्ही दीन झालो. काय केलं तुम्ही प्रपंचात? नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करून येतो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा, असंग संग घडले अन्याय, बहुत धर्म उपाय, नकळे हित करावे ते काय. आम्हाला हित कळत नव्हतं, आमचं भलं कशाने होईल, भलं कशाने होईल. मग आम्ही त्याला प्रार्थना केली. दीन शब्द एका नाटामध्ये. महाराज बोलतात, अगाय सावळ्यास गुणा, गुणनिधी नाम नारायणा, आमुची परिसावी विज्ञापना, सांभाळी दीना पुलिया, हे सांभाळी हे दिना, हे अगा सावळ्या सवना सांभाळी दिना पुलिया. आम्ही दीन झालो देवा. 7 दिवस झाले या रणजित बाबांनी इतका मोठा उत्सव आयोजित केला. आम्ही कीर्तन श्रवण केले, कथा ऐकली, हा सत्संग घडवला आम्हाला तुम्ही, हे भजन आमच्या कानावरती पडलं. आज असं वाटतं देवानं काहीतरी प्रसाद देऊन, प्रसाद असतो प्रसन्नता, आम्हालाच जीवन प्रसन्न केलं पाहिजे. सर्व दुःखानाम प्रसादे सर्व दुःखानाम, सर्व दुःखानाम हानी, सगळ्या दुःखाची हानी केली पाहिजे. प्रसन्न चेतसो, चित्त प्रसन्न ठेवण्याकरता माणसं धावपळ करताय, तो लाभ आम्हाला मिळाला पाहिजे. देवा सांग रे, कधी कृपा करशी, कधी कृपा करशी नेने, कधी कृपा करशी नेने, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी. एवढी वचन म्हटली रे म्हटली. किवळकर आपण दिनाच्या यादीत बसतो, आणि एकदा दिनाच्या यादीत बसलो की त्याला द्यावं लागतं. कोणाला दिलं? दिनाला दिलं यात नवल नाही, राक्षसिनीला सुद्धा दिलं. कृष्णा अवतारामध्ये परमात्म्याला मारायला पहिल्यांदा कंसाने एक बाई पाठवली, तिचं नाव पुतना. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? पुतना. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, सॅन्डल मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळं मॅचिंग होतं तिचं. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला? मी नव्हतो, पण गाथा वाचलंय मी. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना, सगळा शृंगार करून आली होती. आजी म्हणे व आबाले एक मॅक्ष्या नामले, जुन्या लुगड्याचा झाला धिंगाणा, ऐका कारभारी व आता बदलला जमाना. ती पुतना म्हणे आता काळ बदलला, हे फॅशनेबल झाले गोकुळातले लोक, काय तशी जाऊ आता त्या जुन्या पातळावर मॅचिंग, सगळा शृंगार करून आली बुवा. आणि शृंगार करून आल्यानंतर त्या गोकुळातल्या स्त्रियांनी तिला पाहिलं, त्या भांबवून गेल्या. कोण बाई आली, कोण बाई आली. तशीच नंदवाड्यात आली. परमात्मा झोपलेला होता. यशोदेला म्हणते, यशोदे तुला बाळ झालं ना ग? हां झालं. आणि त्याला माझ्या मांडीवर दे. आता झोपलाय होतो, त्याची झोप पूर्ण झाली की मग तुमच्याकडे देते त्याला. नाही नाही, खूप लांबून आली मी, आण त्याला माझ्याजवळ. तो खरंच झोपलाय, तो खरंच झोपलाय. एवढं वाक्य पूर्ण झालं, देवानं पाळण्यात रडायला सुरुवात केली. भगवान म्हटले, आई बवनीचं गिऱ्हाईक आहे, असं परत पाठवू नको, घेऊन जा मला तिच्याकडे. यशोदा मैयानं परमात्म्याला काढलं आणि पुतणीच्या मांडीवर दिलं. ऐका ऐका, ती पुतना कशा करता आली होती? दर्शनाला, मुके घ्यायला. विषय घेऊन या निजस्तना, पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. जी विषाची स्तनपाने मारवाली, विष भरून आली स्तनात. तिचा हेतू होता त्याच्या नरडीचा खोटच घेते म्हणे. कोण होती पुतना? ती काही नुसती कृष्ण अवतारातली राक्षसी नव्हती. ती वामन अवतारामध्ये राजा बली नावाचा जो राजा झाला, त्या राजा बलीची कन्या आहे रत्नमाला. ती पुतना रत्नमाला होती. आणि रत्नमालेनं परमात्मा पाहला वामन रूपात. नीट ऐका, वामन रूपात जेव्हा परमात्मा पाहला त्यावेळेला तिला इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला की तिच्या अंतःकरणात भावना उत्पन्न झाली.
कोणी मेखळा, कोणी छत्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, ते सगळं वामनाचं रूप पाहिलं. कोळा कोळा भगवान पाहला. अकारण कारण करुणा वरुणालय भगवान वामन पाहून ती म्हणते, काय देखणं बालक आहे. असं बालक मला जर दिलं असतं तर मी त्याला माझ्या मांडीवर घेऊन स्तनपान करवलं असतं. असं कुठं म्हटली ती? फक्त मनातल्या मनात बरं का, बाहेर नाही. भगवंतानं ऐकलं. तुझी भावना आहे ना रत्नमाले, मला दूध पाजायची, काळजी करू नको, मी येतो तुझ्याकडून दूध प्यायला. पण आता ते शक्य नाही कृष्णावतारात. पुढं देवानं त्या राजा बलीला 3 पावलं भूमी मागितली. त्याने दानही दिली. 2 पावला देवानं त्रैलोक्य आटवलं. आणि मग त्या राजा बलीला विचारलं, बली सांग रे बाबा, कुठं पाऊल ठेवतीस र? तो म्हटलं, ठेवा माझ्या मस्तकावर. बली तो काय वेगळा आहेस का रे त्रिभुवनाच्या? लेका 2 पावलात तर त्रिभुवन आटलं आणि तू याच त्रिभुवनात राहतो, तुझ्या डोक्यावर कसं पाऊल ठेव? तो म्हटला, देवा मी जे तुला दिलं ते दान आहे आणि मी स्वतः दाता आहे. दान आणि दाता या दोन्ही गोष्टी वेगळ्या मानाव्या लागतील. ठेव माझ्या मस्तकावर पाय. या बाबानं पाय उचलला आणि राजा बलीच्या मस्तकावर ठेवला. पोरगी हजर होती, रडायला लागली. राजा बलीचा मुलगा रडायला लागला. भक्त प्रल्हादजी हजर होते. ते म्हटले, अरे राम 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 राम. ती रत्नमाला म्हणे, हा वरूनच दिसायला कोळ आहे, पण याचं अंतःकरण किती क्रूर आहे, किती निर्दयी आहे. माझ्या बापाच्या मस्तकावर पाय दिला. रडत होती, आवाज देत होती, थांबा थांबा थांबा. त्या थांबा म्हणण्याच्या नादात तिच्या मनात विचाराला, मनात असं पोरग जर मला दिलं असतं तर मी दूध पाजायचं फक्त मांडीवर घेऊन नाटक केलं असतं. तसं पाहिलं तर विषच पाजलं असतं त्याला. असं कुठं म्हटली ती? मनातच. भगवान म्हटले, तथास्तु, काळजी करू नको, तुझ्या मांडीवर येतो आणि तुझं दूध प्यायच्याऐवजी विषही पितो. तीच रत्नमाला कृष्णावतारात पूतना झाली आणि पूतना परमात्म्याला मारायला आली. अगोदर ते म्हणे बालक आहे, बालक आहे, बालक आहे. या बाबानं जशी ओढायला सुरुवात केली तशी ती म्हणे बालक नाही, हे टेक्समोची मोटर आहे. सर या बाबानं दूध काय पंचप्राण काय सगळं ओढूनच घेतलं. ते म्हणे सोड मला, सोड मला, सोड मला. भगवान म्हटले, पुतने अगोदर तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं तुझ्या कासेला बिलगलो वेडे, आता तू पुतना राहिली नाही, आता तू रत्नमाला राहिली नाही. या कृष्णाची माय झाली. सायुज्यता नावाची मुक्ती पुतने सारख्या राक्षसीला प्रदान केली. तो कोबरे म्हटले, कृपावंत किती,
किती प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबारांनी संवाद साधला. किती कृपावंत. फक्त दीन या तत्वामध्ये, दीन या व्याख्येमध्ये तो सेवक बसला पाहिजे. दीन बहु आवडती, त्याची कृपा चांगल्यात चांगल्यांनी अनुभवली महाराज. महाराज नुसती कृपा करतो म्हणजे काय करतो? त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. अरे भक्ताचं ओझ सुद्धा वाहतो. हजारो पुरावेत, हजारो उदाहरणं आहेत. स्वतः तुकोबारांनी तुकोबारांच्या पत्नीला स्मरण करून दिलं या घटनेचं. तुम्ही तुकोबारांचं चरित्र वाचा, प्रसन्न चित्त करणारं तुकोबारांचं चरित्र आहे. बऱ्याचदा तुकोबारांचं आणि जिजाबाईचं प्रपंचामध्ये बोलाचाल होणं साहजिक आहे. ती बोलाचाल व्हायची. ती बोलाचाल झाली का तुकोबारांनी शांत राहावं, उत्तर देऊ नये, निघालेल्या वाक्याला दोजारा देऊ नये किंवा त्याच्यावर काहीतरी वाक्य बोलू नये, राग वाढेल जिजाईचा असं काही बोलू नये. उलट तुकोबारे हसत राहायची. जिजाबाई पुन्हा खवळायच्या, तुकोबाऱ्यांना बोलत राहायच्या. घडलं असं, एक दिवस जिजाबाईचं तुकोबारींचं बोलणं झालं आणि त्या बोलाचालीमधून तुकोबाऱ्यांनी आपला विना उचलला, आपल्या चिपळ्या उचलल्या आणि निघून गेले. आता निघून गेलेले रागानं महाराज सायंकाळपर्यंत घरी यायचे, दुसऱ्या दिवशी यायचे, असं कधीतरी घडायचं. पण या वेळेला मात्र घडलं असं का तुकोबारे गेले भंडाऱ्यावर, भामचंद्रावर म्हणा, घोराड्यावर म्हणा, 9 दिवस झाले तरी माघारी आले नाही. 9 दिवस असं विठ्ठल, 9 दिवस झाले. पण त्या 9 दिवसात दिवसामाग दिवस निघत गेला. जिजाबाईंनी पाहिलं तुकोबारांना, इथं पाहू का तिथं पाहू, दिसलेच नाही तुकोबाराय. रडाईच्या शेजारणी जवळ जाऊन आपलं मनातलं दुःख व्यक्त करावं. अहो किती ठिकाणी शोधलं पण ते बाबा दिसत नाही मला. इतका कुठं राग असतो का? राग आला मला बोलून मोकळं व्हायचं. मी रागाच्या भरात बोलले, इतके शब्द मनाला लागून घ्यायचे. पोटात अन्न नाही. आज 9 दिवस निघून गेले, मी सुद्धा अन्न खाल्लं नाही. कशी जीवन जगू? जिजाबाईंनी वेळोवेळी म्हणावं, शेजारणी जवळ, सखी जवळ दुःख व्यक्त करावं. ऐका, वेळ आपल्याकडे कमी आहे. तसे आता 11:15 झाले, 11ला कीर्तन संपवायचे आणि 10-15 मिनिट इकडे तिकडे होतील. शेजारणीला सांगावं, सखीला सांगावं, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या पदरी बांधले. बरं नाही हो आमचं, फुटकाची विना त्याला 2 तार, करियर झार पंढरीच्या, करियर झार पंढरीच्या, दुष्काळी आटीला द्रवणीला मान. काय आमच्या घरी कोपला पाटील, कोपला पाटील गावीचे लोक. अहो सद भिक्षा सुद्धा वाढायची लोक दानत करत नाही. आणि त्यात नवरा माझ्यावरती इतका रुसून बसतो. इको कमी करा, आवाज द्या. इतका रुसून बसतो, मी काय करू काय करू. आता काय करू म्हटल्यावर, अगं येतील तुकोबारे घरी, काळजी करू नको. शेवटी बोलता 10वा दिवस उजाडला आणि त्या 10व्या दिवसाला पहाट उठून कानावरती आवाज आला, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघळा सुरू झाला, काकडा आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन आले द्यावे तयासी दर्शन. ती पळतच आली शेजारीन, जिजे अगं ऐकला का आवाज? कोणाचा आवाज आहे बघ. कोणाचा आवाज आहे? बाहेर आली, तुकोबारांचा आवाज ऐकवला. हा तुकोबारांचा आवाज आहे. हो मालकाचाच आवाज आहे. मग जा लवकर, भांड्यावर बसलेले तुकोबारा आहे. ते म्हणे जायच्या आधी आता तुझ्याच घरचं पीठ दे. तिच्याकडून भाकरीचं पीठ घेतलं, चांगल्या भाकरी बनवल्या, थंडगार पाण्याचं मडकं घेतलं, कांबीच्या टोपलीमध्ये भाकरी ठेवल्या आणि भंडाऱ्याचा तो घाट चढायला लागला. ती भंडाऱ्याची वाट चढायला लागली त्या जिजाबाई. पायात चप्पल नाही, वाटेवर काटे फिर्या नवानी, परी काळ जात माझ्या
जनाईची गाणी वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट, पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा, वाटेवर काटे फिर्यान वाणी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. सिंधुताई सपकाळी कविता म्हणायची, तिची आवडीची होती. हो, आपण कितीदा ऐकली त्यांच्या मुखातून. थोडासा एकदम पूर्ण कमी करायचा नाही, को रिपीट ऐकायला आलं नाही पाहिजे श्रोत्यांना. विठ्ठल विठ्ठल वाट चढता 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 वळकर, न कळत आरपार काटा गेला जिजाबाईच्या पायात. जसा काटा मोडला तसा आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. काटा मोडल्याचं दुःख नाही, पण 10वा दिवस निघाला, भजनात आठवची ना ही देहाचा, ही अवस्था ज्या तुकोबारींची, त्यांच्याकडे एक गरम भाकरी नेऊ शकत नाही याचं दुःख जिजाबाईला अति प्रचंड त्रास देत होतो, वेदना होतो त्या अंतःकरणात. रडता रडता काय करू आता, पाय हात सुद्धा लावू देत नाही, इतका त्रास होतोय त्या काट्याचा. चालणं तर लांबची गोष्ट आहे. एका पायावर उभा राहिलेले जिजाबाई त्या भंडाऱ्याच्या घाटात, भंडाऱ्याच्या वाटेत कोणी दिसतंय का पाहिलं. दूरवर नजर गेली, गायीन माग एक गुराखी दिसला, त्याच्या खांद्यावर गोंगडी, हातामध्ये काठीन, काठीला शिदोरी बांधलेली. आवाज दिला, अरे गुराखी दादा, अरे बाबा इकडे माझ्याजवळ. पळत चाला. हा माई, काटा काढता येईल का? चांगल्यात चांगल्यांचा काढलाय. बोलायला मोठा चाबरा दिसतो रे. खरंच सांग, काटा काढता येईल का? अगं काढता येईल ग बाई, बस खाली. काटा काढणाऱ्याचं प्रेम तेव्हा प्रतीतीला येतं जेव्हा काटा काढणारा काटा मोडलेल्याचा पाय मांडीवर घेतो. ही काटा काढण्याची पद्धत आहे. कीर्तनाला बसलेल्या लोकांनी प्रत्येकाचं बालपण जर आठवलं तर आपल्या मायनं आपला पाय मांडीवरच घेऊन काटा काढलाय. मांडीवरच घ्यायची मला. काठापदराच्या शालूला का होईना पण पाय पुसवून लेकराचा काटा काढायची. आता इतक्या कोवळ्या प्रेमात लहानाची मोठी झालेली माणसं वयानं वाढले की माईचा काटा काढणारा हात आठवत नाही, आणि बापाचा शेतात घेऊन आंबे खायला जाणारा खांदा सुद्धा बापाला पुराला आठवत नाही. बापाचा खांदा आणि आईचं बोट, आईनं चुरलेली दुधातली भाकरी, भरवलेला घास विसरू नये. दूध पाजलं यात नवल नाही, ती पाजतेच प्रत्येक आहे, तिचं प्रेम असतं लढीवाळ. पण ज्या वेळेला लेकरू त्रास देतं, रडायला लागतं, गोंधळ करतं, पोरग सांभाळणं इतकं सोपं वाटतं आपल्याला. आपण बाप आहे, पोरांचे आपल्यालाही मुलं आहे. 5-7 मिनिट जरी पोरानं गोंधळ घातला तरी माणसाचं टेम्परेचर वाढतं, त्रास होतो, त्याला राग येतो. पण तासभर रडलं तरी एकदा सुद्धा रागवत नाही. रागवली तरी दुसऱ्या सेकंदाला प्रेम करते, दुधात चुरून भाकरी मोडते आणि आपल्याला घास भरवते. आता काळ लई सुपीक झाला महाराज. कडेवर घेऊन महिलांनी भाकरी भरवल्या, कडेवर घेऊन. काळही नव्हता तसा, शाळेला काही नेऊन द्यावं, शाळेतल्या खिचडीचा सुद्धा आनंद होता महाराज. आता डोक्यावर हात पुरावा लागायचा. आपण काही करोडपतीच्या अवलादी आहे, सर्वसामान्य कुटुंबातलीच पोरं आहे आपण. पण दुर्दैव या काळाचं, चोरणारी भाकरी चोरणारी माय पोरं विसरले, आणि खांद्यावर घेऊन शेतात फिरवायला नेणारा रविवारच्या सुट्टीतला आपल्याकरता काळ खर्च करणारा, फाटलेल्या बनेनाची, चाळणी झालेल्या बनेनाची, जगाला आपलं दृश्य दाखवून समाधान आनंद देणारा बाप, आपल्या प्रेमाची शिदोरी असलेला बाप मुलं विसरले. त्याचं ऐकायला तर कोणालाही बरं वाटत नाही. कीर्तनात बसलेल्या लोकांना विशाल महाराज खोलेचं काय आवडेल ना आवडेल मला माहिती नाही, आणि मी काही तुमच्या आवडीकरता कीर्तन सुद्धा करत नाही. मी या गादीवर उभा राहतो त्यावेळेला मी माझं व्रत जोपासून प्रयत्न करतो की ज्ञानोबा तुकोबारींच्या विचाराला यातली 5-7 पोरं लागली तरी भलं होईल आपलं. हे काय आपल्या मनोरंजनाचं नाही, हा लाखो रुपयाचा खर्च आहे. ही हिमालयाच्या उंचीची माणसं तुम्ही जी बोलावली ना, मी तसं आलो नाही इथे. हा तुमचा पैसा जर तुम्ही मनोरंजनाकरता खर्च करत असाल आणि या महात्म्याचे कष्ट जर पाण्यात घालवत असाल तर येणारा काळ तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा तुम्हालाही मरताना प्रश्न विचारेल.
मला प्रश्न विचारेल, काय गप्पा मारल्या तिथे गेल्यावर, काय दिलं की नाही, काढलं की नाही काही ज्ञानेश्वरीतलं गात्यातलं, दिलं या लोकांना. हजारो रुपये खर्च करून पेट्रोलचा नाश करून लोक 2-2 तास घालून तुमच्या समोर बसले. तुमचंच पांडित्य मांडलं तिथं का काही लोकांच्या भावनेला हात घातला? विचारतील ना विशाल महाराज खोलेना. मला असं वाटतं मी कीर्तन करून अंतकाळातल्या उत्तराची तयारी करून ठेवली पाहिजे. आपल्याला कोणाचं ऐकावंच वाटत नाही महाराज, ना शेजाऱ्याचं ना एखाद्याच्या घरी गेल्यावर. कठीण वाटतं कधी कधी. आपण सगळे फिरतो, काही माणसं आपल्यासोबत असे असतात, तुम्ही बघा बारकाईनं. तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याचं काय ऐकत नाही महाराज. आपण जर 5 मित्र एका ठिकाणी गेलो तर 5 मित्रांनी दुसऱ्याच्या घरी गेल्यावर निदान 5 मित्रांमधल्या चर्चा थांबवल्या पाहिजे. ज्याच्या घरी गेलो त्याचे 2 शब्द ऐका, त्याचा भावना काय आहे, तो काय बोलतोय, त्याला त्याचं दुःख तुम्हाला सांगावं वाटतं, त्याचा आनंद तुम्हाला सांगावा वाटतो, त्याच्या पोरांना आशीर्वाद मिळावा वाटतो. आपल्याकडे पाहताना ज्ञानोबा आल्याची भावना होते त्याला. ज्ञानोबारांचा पोशाखात सामान्य ताकद आहे. आपली किंमत सोडा, आपण जो पोशाख घालतो त्याची वेगळी किंमत आहे महाराज जगात. आपण गेलो लोकांना देवाल्यासारखं वाटतं. आपण 2 शब्द ऐकलं बरं वाटतं त्याला. कीर्तनात बसलेल्या महिलांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, तुम्ही जर 2 बहिणी असाल आणि तुम्ही 2 बहिणी असून तुम्ही श्रीमंताच्या घरात आणि तुमची बहीण जर गरीबाच्या घरात असेल, तुमची बहीण जर लंकेची पार्वती असेल, तर दिवाळीला गेल्यानंतर श्रीमंत बहिणीनं आपल्या गरीब बहिणीसमोर आपल्या प्रपंचातल्या श्रीमंतीचा बडेजाव कधी करू नये. आपलं तिला सांगू नका, तिचा ऐकण्यात मजा आहे. आपलं काय सांगतो लोकांना. तुम्ही गाडी घेतली, तुम्ही बंगला बांधला, तुमची मुलं अमुक शाळेत शिकायला आहे, तुम्ही आता प्लॉट घेणार आहे, तुम्ही आता जमीन घेतली आहे, तुम्ही ही पोत केली या दिवाळीला, हे सोनं केलं, ह्या अंगठ्या केल्या, हा दागिना केला, ही शॉपिंग केली, कशाला सांगता? ज्या श्रीमंत बहिणीचं बरं चाललंय तिला विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे. गरीब बहिणीजवळ दिवाळीला भाऊबीजला बसल्यानंतर तिला एकदा तरी तुम्ही विचारा, बाई तुझं कसं काय ग, तुझं बरं चाललंय ना? ती म्हणेल, ताई खूप चांगलं आहे आमचं, माझ्या नवऱ्याला 500 रुपये रोज आहे, मला 200 रुपये रोज आहे, 700 रुपये आमच्या घरात येतात, फार खर्च थोडका आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं शिकायला आहे, मालकाला कवडीचं व्यसन नाही, वद्यवारी आली की इंद्रायणीचं स्नान ज्ञानोबारांचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या मालकाला चैन पडत नाही, घरात ज्ञानेश्वरी गाथा, हरिपाठ, टाळ, पखावज या ध्वनीनं आमचं घर दुमदुमवून जातं. असं वाटतं पंढरीत राहतोय, असं वाटतं आळंदी क्षेत्रात राहतोय. बाई काही कमी नाही आम्हाला. आता तुला एकच विनंती आहे, तुमचे पैसे नको आम्हाला, तुमची प्रॉपर्टी नको आम्हाला. बाई मी माझ्या पोरांना सांगते, पोरो आपल्या मावशीच्या पोरासारखे शिकून मोठे व्हा रे तुम्ही. बघा आपल्या मावशीची पोरं किती शिकून मोठे होत आहे. ताई माझी पोरं हुशार आहे, माझ्या पोरांची 10वी झाली की त्यांनी पुढं काय शिकलं पाहिजे असं मार्गदर्शन फक्त तुझ्या मालकाला माझ्या पोराला करायला लाव, बाकी काही नकोय तुमचं. एवढं एखाद्या गरीब बहिणीचं ऐका, तिला वाटेल देव ऐकतोय माझा. आता काय सांगावं तुम्हाला, आपण कोणाची ऐकायची सवय सोडून दिली, कोणाचं ऐकत नाही, ऐकणार नाही आपण मरेपर्यंत कोणाचं. अरे एखाद्या गरीब माणसाचा आजार ऐकू नये आपण, एखाद्याची गरिबी ऐकू नये, आपलंच सांगायचं लोकांना. समोरच्याचं ऐकून घेणारी माणसं मोठी झालेली आहे इतिहासात, पुढे सुद्धा मोठी होतील माणसं. फक्त ऐकायची सवय लावा, त्याची भावना काय तेवढी समजून घ्या, असं आहे. पण आता त्या प्रेमाची व्याख्याच कोणाला कळत नाही. ज्यांना कळते त्यांचं नशीब आहे, भाग्य आहे. मी जर उभं आयुष्य सांगण्यात घालवलं तर विशाल महाराज खोलेनी कधीतरी या व्यासपीठावर उभ्या करणाऱ्या माझ्या पखवाज वाजवणाऱ्या बापाकडे सुद्धा पाहिलं पाहिजे की माझ्या बापाने माझ्या गळ्यात ती माळ घातली नसती तर कसला हा समाज, कसलंही भजन, कसलंही कीर्तन. पंढरपूरला गेल्यावर न वाजवता येतो, पखवाज वाजवता येत नाही, टाळ वाजवता येत नाही, तरी 20 रुपयाचा टाळ आवडीनं आणणारी आपली माय होती नो. 20 रुपयाचा टाळ आणला,
चिपळी वाजली तेव्हा टाळ वाजवायचं भाग्य मिळालं महाराज. त्यांचे उपकार आहे, आपण चांगल्याच्या पोटी पैदा झालो. तसं कसं झालं असतंय? अरे डमरूवर हात टाकत पोरं राज्य गाजवतय पखा वाजवाजू. का मायनं एवढं आणलं होतं 50-50 रुपयाचं पंढरपूर. आपण महाराष्ट्रातली मुलं आहे. महाराष्ट्रामध्ये आई वडिलांच्या उपकारातच जीवन जगावं लागतं महाराज. इथला देव सुद्धा पंढरीला आला आणि पुंडलिकरायाच्या पायावर मांडीवर पाय होते वडिलांचे, भेगा पडलेल्या पाय. देव उभा आहे पुढं आणि पुंडलिकरायाला विचारलं, ए पुंडलिका आलो, बोलणं रे माझ्याशी, बोलणं 2 शब्द. भक्तराज पुंडलिक म्हणतात, देवा करू दे सेवा, मला तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही रे. मी तुला भेटायला आलो पुंडलिका, लांबून आलो गड्या गोकुळातून, बोल ना 2 शब्द माझ्याशी. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. कसा धीट झाला रे पुंडलिका, 2 शब्द बोलत नाही माझ्याशी. वीट फेकली, हात जोडले पुंडलिकरायानं. बोलावं वाटत असेल तर तिथं उभा राहा. सध्या मला तुझ्या बोलण्यापेक्षाही माझ्या तळ पायाला पडलेल्या भेगांचा बाप गरजेचा वाटतोय. पुंडलिकरायाचा संवाद आहे पांडुरंगाशी. ह्या भेगा बघू दे देवा, मला तुझ्याशी बोलेन नंतर कधीतरी. लोक म्हणतात काय हे पुंडलिकरायाचं मंदिर कुठं, पांडुरंगाचं मंदिर कुठं, मागे बिरकाविली वीट. कशी वीट जाईल? अरे आता जिथं पांडुरंगाचं मंदिर आहे ते पुंडलिकरायाचं घर आहे बापा. विठ्ठल विठ्ठल आपल्याला कोणाचं ऐकावं वाटत नाही. चला, यानं तर पाय मांडीवर घेतला. कोणाचा? जिजाबाईचा. डोळे बंद करा. का रे बाबा? काट काढतो, त्रास नाही होणार तुम्हाला. पातळ फाटलेलं होतं, लाज वाटायची. हात ठेवायची जिजाबाई. समजलं त्याला, अरे लाजते. तो म्हटलं, आई ओ आई, मी काढतोय काटा. आई हा शब्द इतका ताकदवान आहे महाराज की तो माणसाला पापच करू देत नाही. जेव्हा जेव्हा पाप वृत्ती माणसाची जाग होईल तेव्हा आई म्हणावं, पाप पडून जात. पाप नाही करू देत आई हा वर्ड. मराठीच्या शब्दकोशात आई या शब्दा इतकी पवित्रता कुठे दिसत नाही. तितका उत्तुंग शिखरावरती पोहोचलेला अध्यात्म साहित्य शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेत शब्द सापडत नाही. इतकं जीव ओतून त्या शब्दाची निर्मिती ब्रह्मदेवानं केलेली आहे. प्रत्यक्ष ब्रह्माक्षर आहे आई. आई म्हणता बरोबर तिनं हातच काढला. अरे माझं लेकरू काढते काटा, मग आता कसली लाज. त्यानं बोटाने ती जागा चोळली. जिभेला बोट लावलं. समाधान झालं नाही. ती पायाची लागलेली माती. डोळे बंद करा माई, डोळे बंद करा, डोळे बंद करा. आपलं मुख कमलच जवळ नेलं आणि जीभ लावली त्या पायाला. ती जागा स्वच्छ केली चाटून. जिभेला लागली. आता काटा दिसायला लागला. काटा काट्याने निघत नाही, काढायचाही नाही, त्याला ओढायचा. आता तो काटा दातात धरला आणि काटा काढला. काटा काढल्यावर काय येतो? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. ते लाल रंगाचं रक्त जसं बाहेर आलं तशी आध्यात्मिक रंगसंगती आणि एलिमेंटरी एटीडी फाउंडेशनची रंगसंगती आम्हाला शिकवायला लागली. लाल रंगाचं रक्त बाहेर येता बरोबर जिजाबाईचा हात पाताळापर्यंत जाईल तोवर कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्या एवढं पिवळं पितांबर नेसलेलं ते 16 छोट्याशा रूपातल्या देवानं त्या गुराख्यानं सरकन पितांबर फाडला. गुराख्यानं
आणि जिजाबाईच्या पायाला बांधला. येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग ज्या वेळेला एकत्रित येतो ना वडगवासियांनो, तेव्हा भगवा रंग तयार होतो. आणि तो भगवा रंग शिकवतो तुम्ही दीन झालं पाहिजे. कारण दीन बहु आवडती. गरीब झालं पाहिजे. समर्पणाच्या भूमिकेत तुम्ही जीवन जगलं पाहिजे. दीन झालं पाहिजे. चांगला काटा काढला रे, त्याला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, मुका घेतला त्याचा, मिठी मारली पोराला. चांगला काटा काढला. अगं काय चांगला काटा काढला, चांगला काटा काढला करते, मला दे ना काही. काय बाबा माझ्याजवळ, तर टोपलीतली एक भाकरी दे मला. मला लय आवडतो तुझ्या हातचं. माझ्या हातचं? अगं म्हणजे तू छान बनवते असं ऐकलंय मी, दे. ते म्हणे नाही रे बाबा, मालक उपवास आहे, 10वा दिवस आहे आज, तुला देऊ शकत नाही. अगं दे ना कोरभर भाकरी, दे ना थोडीशी, मी तुला काहीच देऊ शकत नाही. मग काही देणार नाही? तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. घे गा देवा आशीर्वाद. नांदामुच्या भाग्याने जसं संतांनी दिलाय, तिने त्या गोरख्याला पाया पडून घेतलं. चला पुढं, तुला नेऊन देतो नाही टोपली, ही मडक नेता येणार मी तुला, ओझं झालं. नाही नाही, काही ओझं नाही बाबा. तिला वाटलं घ्यायचं काढून 1-2 भाकरी, स्वतःच घेऊन गेली भंडाऱ्यावर. नेमकंच पुंडलिक वर्ध झालं होतं, वळगवासियान होतं कोबरेंचं नेमकंच. आणि तेवढ्याच जिजाबाईला पाहिलं. जिजे आली. जिजे हो मालक. काटा मोडला माझ्या पायात, किती दिवस झाले, इतका राग. आवडे भजनात दिवस कुठे गेले कळालंच नाही, पण ये काटा मोडला हो. पांडुरंगा पाहिलं पायाकडं. आता काटा पाहून होतो कोबरेने, त्या पायाला बांधलेली पिवळी चिंधी दिसली. आणि तुकोबरीने विचारलं, आवडे हे कापड कुठं भेटलं तुला? ती म्हणे नुसतं कापड नाही, कापडावाला सुद्धा भेटला. म्हणजे अहो तो एका गोराख्याच्या पितांबराचा सोगा आहे, त्याने काटा काढला माझ्या पायातला. याने असे सगळ्यांचे कापड नाहीये. पिवळा पितांबर, कैचा गगनी झळक लावो, असे सगळे नाहीये वेडे. असा एकच आहे या विश्वात. याने काटा काढला हो. अगं पाया पडले की नाही त्याच्या? ते म्हणे मी नाही पडले, उलट त्यालाच पाया पडून घेतलं. जिजे योगी यांचे ध्यानी ध्याता ना तुळसी, तो आम्हापासी मागे पुढे. अगो जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही, नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप राहणाऱ्या लोकांच्या स्वप्नात येत नाही. शता एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण पांडुरंगा एकदा स्वप्नात तरी ये रे. अशी ओढ जन्मोजन्मी ज्यांनी जोपासली त्यांना नाव सुद्धा स्वप्नात येऊ देत नाही. आणि तुझ्या पायातला काटा काढतो, याचा अर्थ असा आहे तू दिनाच्या यादीत बसलीये. आणि जो दिनाच्या यादीत बसला त्याच्याकरता त्याचं व्रत काय? त्यांचा
आणला कसं हो काय समजायचं मार्ग नाही. एक एका हुनबडी रे. सध्या यांच्या आवाजाचे मिलियन मध्ये फॅन्स आहेत महाराज. मिलियन करोडो लोक चाहते या आवाजाचे. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो बाबांनो. मुक्ताबाईकडे हेच प्रार्थना करू शकतो आपण सगळे. अकल्प आयुष्य व्हावी तया. कारण आवाजामध्ये जादू आहे, ताकद आहे. ज्ञानोबर तुकोबरांची ती कृपा असते. चला त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. काय करतात तो, काय करतो तो कृपेनं भरलेला देव. प्रत्यक्ष योगही आणतो आणि क्षेमही चालवतो. इतकी जबाबदारी जर भक्ताची स्वीकारत असेल तर दीन व्हायला अडचण काय. प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची उनकून जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळीना. मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी अति त्यांची आवडी, या लागी मज त्यांची आवडी. अति गाडी उद्धवा खूप ज्या काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वनाप्रती काय विषय आसक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी काय ती सोळी की ओळी. त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी प्रेम सम्मिडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे त्यांचे बेमटे सोशी अनेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे. कोण करतो एवढं सगळे. ह्या जेवढ्या वेळा म्हटलं करतं कोण ऐकतं आपलं व्यवहारात. तुम्ही सांगून पहा एखाद्याला कोण ऐकतं महाराज. कोणी सुद्धा तुमचं काही ऐकायला तयार नाही. अहो जिच्या बरोबर प्रपंच थाटायचंय ती ऐकायला तयार नाही. ज्याच्या बरोबर थाटायचंय त्याला जर सांगितलं तिने पिऊ नका तो ऐकायला तयार नाही. इथं सामान्य प्रपंचातली घडी लवकर बसत नाही. आमचे दत्तूजी महाराज नावाचे कीर्तनकार होऊन गेले. आमच्या शेजारचा दृष्टांत सांगायचे. एक जोडपं जवळचं मला महाराजांनी सांगितलं महाराज आता मग अशी खाली वाकले तेव्हा तेवढा पिंगळा म्हणा बा. म्हटलं तो पिंगळा म्हणता म्हणता माझा पार मुंगळा व्हायला लागला. पण पिंगळा काही माझा नाच सोडना बा. कधी कधी असं वाटतं ते सोडूनही आपल्याला येतं बरंच काही. पण ते सगळ्यांना ऐकावं वाटतं हरकत नाही. एक 5 मिनिटामध्ये माझा विषय आवरतो आणि तुमची इच्छा आहे म्हणून नक्की पिंगळा ऐकवतो. काय गर्दीनं आले तुम्ही पहा बरं. असं माहिती असतं एवढी गर्दी कराल तर आपण तिकिटावर ठेवलं असतं. स्वेटर बिटर. तसं थंडीचं माणसाला बाहेर निघावं वाटत नाही. थंडी आणि पाणी पाऊस आणि थंडी हे दोनच ऋतू असे की ते सुरू झाले की माणसाला घर नाही सोडावं वाटत. बालेची माय बाल्यान बाली गे दरवाजा लावून गाव जाऊ दे वाहून. एकदा अंगावर घेतल्यावर माणसं तो काकडा निघून जातो. जळती पातकांच्या राशी काकडा आरती देखलिया. बायको दार उघडते टाळाचा आवाज येतो तेव्हा म्हणतो काकडा आरती देखलिया पाहाला मी काकडा. दरवाजा लावून घेतो. थंडी त्याला बाहेरच निघावं वाटत नाही. पण तरी तुम्ही इतक्या भरगच्च गर्दीनं बघा किती उपस्थिती. मंडपात जागा नाही माणसं बाहेर उभी आहेत. इकडून माणसं उभी आहेत बाहेर माणसं बसलेली सुद्धा आहेत. चला आनंद आहे. परपंचाचा ताळमेळ लवकर बसत नाही ना. हा बाबा तिथं वाट लावणारे बरेच भेटतील पण आपली वाट दाखवायला येतो. बोलोनी दी वाट करी धरोनी दाविनी. अहो बोलू नका सुरदाजी या पंढरीला जा. कोण सांगायला येतं देव. देवाने यावं आपलं काम करायला. त्याने ऐकावं आपली हाक. दत्तूजी बस सांगायचे म्हणे जोडपं होतं. त्या जोडप्याचं काय वर्णन काय विशेष काही नाही म्हणे. त्या जोडप्यामध्ये बाईचा स्वभाव जरा सल होता. त्या बाईला नवऱ्यानं काही सरळ सांगितलं ते बाई उलट काम करायची. एका दिवशी त्या बाईचे मामा आले. माझ्याकडे लक्ष द्या. मामा आल्यावर मालकाने सांगितलं बघ तुझे मामा आले जरा स्वयंपाक बनवू चांगला. ते बाई म्हणे चांगला मला वेळ नाही सध्या मी आपलं साधं जेवण बनवते. त्या बाईनं पिठलं बनवलं बेसन. जे कोण्याच सणाला चालत नाही त्या पदार्थाचं नाव आहे बेसन. तो वारकऱ्याच्याच आवडीचा पदार्थ आहे. आज आमच्या पवनदादांनी मला पिठलं खाऊ घातलं. इतकं सुंदर पिठलं. गाडीतच जेवलो. भूक लागली होती ते म्हटलं काहीतरी आणतो. तर काहीतरी आणू. आता आपण एखाद्याला सांगावं ते बनवून आणत नाही पिठलं पण आवडीचा पदार्थ त्यांनी घेऊन आला. पण पाहुण्याला आल्यावर घरी तो पदार्थ जर बनवला समजा आपला जावई आला आपण तो पदार्थ बनवला की त्याला आनंद होत नाही. त्याला वाटतं माझ्याकडं हे बनवलं. त्या बाईने ते पिठलं बनवलं. ते पिठलं पुढं आणलं बुवा. काय सांगावं तुम्हाला. मामानं कसं बस जेवण केलं. मामा म्हणे पुन्हा पाय टाकायचे नाही यांच्या घरी. मामा तर निघून गेला. आता याने चांगला स्वयंपाक बनवायला सांगितला होता आणि त्या बाईने पिठलं बनवलं. काही दिवसानं त्याचे मामा आले मालकाचे. आता त्याला समजलं आपल्या मामाला तर आपलं चांगलं खाऊ घालायचंय. तो म्हटलं हे बघ
तुझ्या मामाला जसं साधं जेवण केलं ना तसं माझ्याही मामाला पिठलं भाकरी बनव आणि लवकर जाऊ दे. ते बाई म्हणे मी पुरणपोळी बनवेन. तो म्हणे अलीकडे गाडी रोडावर आली. पुरणपोळीचं मामाने जेवण केलं, मामा निघून गेले. काही बायकांचा स्वभावच असतो. सरळ म्हटले बरं ते उलट्या वागतात, उलट म्हटलं की ते सरळ वागतात. सप्ताह होता गावात. संजय महाराजांना बोलवलं हजारी बुवांना. ते मालक विचारता संजय बुवा काय स्वयंपाक बनवायचा. संजू महाराज म्हटले बनवा तुमच्या मनाने, साधं जेवण बनवा आपलं काहीतरी. मालक म्हटलं अगं ते म्हणताय साधं जेवण बनवा. हा साधं बनवा. अहो मी काहीतरी चांगलं जेवण बनवते. सप्ताह काही वेळोवेळी होतो का. इतक्या लांबून आली मंडळी. चांगला बेत बनवते गुलाबजामचा. संजय महाराज म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तो म्हणे संजय बुवा ती किती मोकळी फक्त या पठ्ठ्यालाच माहिती एकट्याला. पण तुम्ही जेवण करायला या, तुम्हाला मी थोडीशी झलक दाखवतो तिच्या स्वभावाची. गेले बा टाळकरी मंडळी जेवायला, मी होतो त्यात. ती बाई पानं वाढायला बरोबर आली. ती माऊली पानं सुद्धा बरोबर वाढत होती. पण तिच्या मालकानं मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढले पाहिजे. असं म्हटल्यावर ती बाई उभ्यानंच पान फेके. ते टाळकर म्हणत बापरे काय पाय जो पानावर पाय गी पडू देश ना. ते बाई पानावर चाले. तुझी बा म्हणत कसं बस त्यांनी जेवण उरकलं ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पेरणी करायला गेले म्हणे नवरा बायको शेतात. पावसाळ्याचे दिवस पेरणी करायला गेले. धो 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 पाऊस चालू झाला. पाऊस चालला 3-4 तास. पेरणी झाली ना. तिकडून परत निघाले. चिखलाची वाट बैलगाडी नेली नव्हती. कडून घेऊन गेले होते. फक्त तिफन घेऊन गेले. आता यांना गावात यायचं होतं एक नदी ओलांडू. नदीला आलेलं होतं पाणी. कमरेच्या वरती पाणी वाढतंय. प्रचंड घाबरलेला. काय करावं म्हणे आपल्याला तो पोहून. गावातले माणसं म्हटले रामभाऊ अरे लवकर या गावात. डोंगरावर पाऊस चालू आहे. पाणी वाढल्यावर तुम्हाला गावात येता येणार नाही. तो म्हणे अरे पण मला पोहणं नाही कळ्या. अरे म्हणे बैल आहे तुमचे. बैलाचं शेपूट धरायचं नाही यायचं. बैलाला पोहणं असतं जा. तो म्हटलं हे खरंय गड्या. आता एवढा मोठा समाज इथं बसलेला आहे. कोण्या माणसाला अशी आठवण राहू शकते जीवनभर उलट बोलायचं. तशी यालाही कशी राहील. त्यांची जी बैलजोडी होती त्यातला एक बैल भांडा होता. एकाला अर्ध शेपूट होत. हा म्हटला या अर्ध्या शेपटाच्या बैलाची शेपटी मी धरतो आणि पूर्ण शेपटी असलेल्या बैलाचं शेपूट तू धर. कारण त्याला धरायला जरा जागा कमी, मला ती धरता येईल. ते बाई म्हणे तुम्ही काही कमकुवत समजता का मला. 10 जोळे माझ्या बापाच्या घरी. मी धरते त्या बैलाचे शेपूट. अगं पण त्याला शेपटी कमी आहे ना. ते काही असो मी धरते त्याची शेपटी. धरली बुवा. चालले मध्ये बैल पुढं दोघं माग, बैल पुढं दोघं माग. मधोमध आले पाण्याच्या. पाणी वाढलं. पूर्ण लक्ष बायकोकडे. हा म्हणे पायजो त्याला शेपटी कमी आहे जरा फीट पकड. ते बाई म्हणे मी ढिल्ल धरीन. हा म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा फक्त सोडजो नको म्हणजे झालं. ते बाई म्हणे हे सोडलं दिलं शेपूट सोडून ती चालली वाट. ओळख नदी का तुमच्या गावात. नदी चांगलं गाव आहे तुमचं. पाणी आहे ना तिला. म्हणजे बाई वाहून जाईल एवढं पाणी जास्त आहे. रामभाऊ तिकडच्या काठून गेला. आता नदी वाहते इकडं आणि रामभाऊ चालले बायकोला पाहायला इकडे. 2-4 माणसं भेटले गावातले. म्हणे रामभाऊ काय झालं रे. बायको वाहून गेली गाड्या. म्हणे रामभाऊ काय रे का मूर्ख माणूस आहे. आपली नदी खाली वाहते तू वरती कशाला चालला. तो म्हणे रावसाहेब मला पुरा अंदाज आला तिचा. ती खाली जाऊ शकत नाही म्हणे. ती वरतीच गेली असेल. तिचा स्वभावच तसा होता. अहो या सामान्य प्रपंचात ताळामेळ बसवणाऱ्या पिढ्या गेल्या किती. आज आमेला पण जामेला बाप बसना गेला. देखत देखत उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. इथं एक प्रपंच
बाबा धड करून देणारा हिरा जन्माला आला नाही, किती पिढ्या जाऊ देत, पण याच क्षेत्रामध्ये तुम्ही जर एकदा दीन झालात तर त्याला तुमची वाट दाखवायला यावं लागतं. भुलू देत नाही, इतका कृपाळू आहे. म्हणून दुसरं कोणाचं ऐकल्यापेक्षा संतांचं ऐकू. संतांचं ऐकलं तर आपलं भलं होईल, आणि त्यांचं जर ऐकत नसाल तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागेल. थोडा आवाज द्या आणि याला इको द्या थोडासा. परिणाम हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. ताली वाजवा. जरा ते शेवटी बा काळ बांधून येईल, जरा ते शेवटी बा काळ बांधून येईल, सरत सेवती बा काळ बांधून येईल, सरत सेवती बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल, एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली तुझे का, पिंगळा महाद्वारी बोली बोली तुझे का, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तुझे का, पिंगळा महाद्वारी बोली बोली तुझे का. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान खोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, 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 पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 डांगर दिगा, अवघा डांगर दिगा, अवघा डांगर दिगा, डांगर दिगा. अवघा डांगर दिगाए, अवघा डांगर दिगाए, अवघा डांगर दिगाए, अवघा डांगर दिगाए. नको 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 घालू पिंगागे, 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 नको 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 घालू पिंगागे. नको 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 घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे. पिंगाग बाई पिंगागे, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे, डांगर दिगागे. डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे. चेत झाला तुम्ही चेत झाला टिपरीवाला जागा आहे, चेत झाला तुम्ही चेत झाला टिपरीवाला जागा आहे वा. करोडी उचित, करोडी उचित प्रेम घाली, प्रेम घाली हृदयात. दान मागायात आलो, दान मागायात, मागायात आलो, दान मागायात, आलो, दान मागायात, आलो, दान मागायात. दाताचं दातवण घ्या ग कुणी, सुया घ्या कुणी घ्या, दाताचं दातवण, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळावरी, कुंकू घ्या कोणी काळावरी, कुंकू घ्या कोणी काळावरी, कुंकू घ्या कोणी काळावरी. कुंकू घ्या कोणी काळावरी, कुंकू घ्या कोणी
सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी दिवाना मल्हारी दिवाना मल्हारी दिवाना मल्हारी दिवाना मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी हम आ गया तो हम आ गया प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी दिवाना मल्हारी दिवाना मल्हारी दिवाना हे मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका फिरवतो तुम्ही डुगडुग ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगडुग ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगडुग ऐका हात 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 सब एक साथ माता भगिनी पुरुष मंडळी सब जण एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी ओ पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी धन्यवाद कृष्ण महाराज विठ्ठल महाराज सगळे सहकारी हा जेवढा खोली पॅटर्न आहे हा खोली पॅटर्न म्हटल्याशिवाय तरुणांना बालगोपालांना बरं वाटत नाही पण आपल्या सगळ्यांचा आनंद एक आहे की आपण म्हटलेला पिंगळा महाराष्ट्राच्या घराघरात जातोय छोटी छोटी बच्चे पिंगळा गाताय याच्यापेक्षा काय मागता आपण आता दुसरं देवाला सगळं दान मुक्ताबाईंनी आपल्या पदरामध्ये घातलेलं आहे दररोज म्हणावा दररोज समाजाने ऐकावं असं संत वचन आहे तुम्ही आपलं म्हणून का बरं काही मी कविता म्हणून दाखवतो तुम्हाला लोक म्हणतील घरी ठेव त्या बायकोला सांग ज्ञानोबा रे तुकोबारांचं म्हणून दाखवू काहीतरी का कारण ज्ञानोबा रे तुकोबारांची शब्द आमचं भलं करू शकतात कोणाकोणाचं केलं दीन ज्या संतांनी भक्ताला बनवलं त्या परमात्म्याने त्याचं भलं केलं किती दिलं आणि कशाच्या आधारावर दिलं तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान सर्वांना विनंती आहे खाली बसा हो बाबा खाली बसा कीर्तन संपलेलं नाही अजून. नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम संगमाच्या पुढ्यामध्ये खाली बसा एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जे जे विठ्ठल ऐका सूचना होईल 5 मिनिटं उद्या काला आहे काल्या संदर्भातल्या काही सूचना आहे 2 मिनिटं थांबा सूचना ऐकून निघा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोललेले कोरे वेडे वाकोडे करा क्षमा पराध महाराज तुम्ही
हा नाही विचारिला अधिकार म्या पुरा